अभियानाच्या अंतर्गत वृक्षारोपणाचे कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे. मोठा प्रतिसाद नाशिककरांचा मिळतो. लोकप्रतिनिधी देखील त्या ठिकाणी उन्नत नाशिक अभियान आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. महापालिकेने त्याची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे आणि सर्व नाशिककरांचा सहभाग या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आहे. आपण ठरवलेलं आहे की स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक, हरित नाशिक, सुरक्षित नाशिक या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. आणि त्यातलाच हा एक आजचा हा रविवारचा कार्यक्रम. गेल्या रविवारी आपणही बघितलं, आपण जवळपास 5,000 वृक्ष लावली होती. आता आज सुद्धा 5,000 वृक्ष लावण्याचा संकल्प आपला या ठिकाणी आहे. आणि आपण वलराईमध्ये आलेलो आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंटचा हा डेपो या ठिकाणी आहे. त्यांची जागा आहे, जवळपास 1,200 एकर जागा आहे. आणि आपण बघतायत सगळं अतिशय दाट फॉरेस्ट आहे. पण ही जी झाडं यात दिसत आहेत ती विदेशी आहेत, सुरुवातीपासूनची आहेत आणि ती हळूहळू आता कमी होत चाललेली. आणि म्हणून आपण बघितलं असेल की इथे जवळपास 75% झाडं ही देशी प्रजाती झालेली आहे. वड आहे, पिंपळ आहे, लिंब आहे, असे अनेक प्रकारचे जे उपयुक्त असे झाडं आहेत पशुपक्ष्यांनाही आपल्यालाही ऑक्सिजनसाठी. अशी झाडं माननीय शेखर गायकवाड जे खूप मोठं त्यांचं काम या क्षेत्रामध्ये झाडं लावण्यामध्ये आहे, वाढवण्यामध्ये. काल आपण मागच्या वेळी रविवारी मागच्या आपण फाशीच्या डोंगरवर त्या ठिकाणी गेलो होतो. तिथे आपण बघितलं असेल त्यांनी म्हणजे एक ध्येयवेडा माणूस की फक्त मला झाडं लावायची, झाडं जगवायची आणि पूर्ण वेळ ते आपल्या या कामासाठी वर्षानुवर्ष या ठिकाणी देत आहेत. आणि आपण बघितलं असेल की या ठिकाणी सगळी झाडं आता देशी प्रजातीची उभी राहिलेली आहेत. आणि आपण संकल्प केलेला आहे की आपल्याला लाखामध्ये झाडं लावायची आहेत, हजारामध्ये नाही. आपण मागे लावलेली 15,000 झाडं आपली बघितली असेल तरी केवढी मोठी झालेली आहेत. म्हणजे 6 महिने झाले त्या झाडं लावून. आणि अशा पद्धतीने एक चांगली मोठी झाडं आणून या ठिकाणी आपण ही लावतो आहोत. आणि येत्या 3-4 वर्षामध्ये अतिशय त्याचं मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर त्या ठिकाणी होईल. आणि आपण जे म्हटलेलं आपली जी संकल्पना आहे ग्रीन मान्सून आणि हरित नाशिक, यासाठी मला असं वाटतं की त्याची सुरुवात आपण केलेली आहे. आणि सर्व नाशिककर, सर्व लोकप्रतिनिधी तर आहेतच, महापौर आहे, महापालिका आहे, सर्व लोकप्रतिनिधी त्यामध्ये आहेत, सगळे नगरसेवक या ठिकाणी आहेत. सगळ्यांनी सहभाग यामध्ये नोंदवलेला आहे. मला वाटतं येणाऱ्या 1-4-5 वर्षामध्ये त्या नाशिक शहरामध्ये अतिशय ग्रीन नाशिक म्हणून निश्चित आपल्याला पहिल्या नंबरचा अवॉर्ड मिळायला काही हरकत राहणार नाही, अशी परिस्थिती आपण या ठिकाणी निर्माण करतोय. खरं सुरू होत आहे. अनेक ठिकाणी अडथळे निर्माण होत आहे. विकास कामांना त्या ठिकाणी पाहिजे तर गती मिळत नाही. अतिशय गतीमध्ये कामं सुरू आहेत. आता काही ठिकाणी आपल्याला कल्पना आहे रस्त्याचं काम किती मोठं आहे. या ठिकाणी 2-2-2.5 हजार कोटीचे कामं आहेत. रिंग रोडचं काम 7,000 कोटी रुपयाचं आहे. आपण आधीच सांगितलं होतं की मी जर माफी मागून घेतली नाशिककरांची की बाबा तुम्हाला थोडा त्रास होणार आहे, 4-6 महिने तुम्हाला निश्चित त्रास होईल, 6 महिने त्रास होईल, पण त्यानंतर आपल्याला 25 ते 40 वर्ष जे आहे अतिशय सुकर जाणार आहेत. कारण अतिशय आपण दर्जेदार काम करतोय. सिमेंटचे रस्ते आपण त्या ठिकाणी करतो आहोत, ब्रिज करतो आहोत, घाट या ठिकाणी करतो आहोत. आणि अनेक ठिकाणी जिथे रहदारीला अडथळे होते त्या ठिकाणी सध्या आपण कुठे अंडरपास करतो आहोत, कुठे नवीन ब्रिज करतो आहोत. द्वारकेत तुम्ही बघितला असेल आपला तो इंदिरा बोगदा जो होता तो त्या ठिकाणी बघितला असेल. आपण सगळं त्याचा नवीन करतोय की कुठेही नाशिककरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने आपण काम करतोय. त्याचबरोबर आमचे इरिगेशन खाते जे कॅनॉल गेलेले आहेत राईट लेफ्ट बँकच्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण रस्ते तयार करून, म्हणजे एवढी मोठी जागा त्यात गेलेली आहे, अतिक्रमणच लोक करतायत, घाणच टाकतायत. त्यामुळे तिथे सगळे बॉक्स तयार करून त्यातून ते पाणी जाईल आणि वरतून रस्ता तयार होईल. त्यामुळे मला वाटतं नाशिकमधला खूप मोठा प्रश्न त्यामुळे सुटणार आहे रहदारीचा. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याचंही आता डिझाईन तयार झालेलं आहे, त्याचं एस्टिमेट तयार झालं आहे. जवळपास 800 कोटी रुपये त्यासाठी खर्च येतोय. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याला मान्यता दिलेली आहे. मला वाटतं ते झालं तर खूप मोठा रहदारीचा जो प्रश्न आहे तो सुद्धा निकाली निघणार आहे. हो, आपण तो देखील तशाच पद्धती एका ठिकाणी काम चालू आहे, दुसऱ्या ठिकाणी मोठं चिखल आहे, दुसऱ्या बाजूला रस्ता ज्या परत आपण आता तोच विषय करतो. मला काही त्याला मी जास्त सांगू शकणार नाही. मी तेच सांगितलं की बाबा सगळ्याकडे काम रात्रंदिवस चाललेलं आहे, अगदी युद्ध पातळीवर चाललेलं आहे, अतिशय स्पीडने चाललेलं आहे. त्याच्याबरोबर क्वालिटी सुद्धा आपण तेवढीच मेंटेन करतोय. परत सांगितलं आपल्याला की आता पावसाळ्याचा थोडा त्रास होणार आहे, पण हा त्रास तुम्हाला सहन करावा लागेल 2 महिने 3 महिने. पण पुढचे आपल्याला 30-40 वर्ष कुठे खड्डा सुद्धा दिसणार नाही. कारण आपण किती खड्ड्यातून नाशिककर प्रवास करत होते, किती फपुटा उडत डस्ट उडत होता हे आपण बघितलेलं आहे, किती त्रास होत होता आपल्याला. पण आता या पुढच्या काळामध्ये सगळे रस्ते ज्यावेळेला सिमेंटचे होतील नाशिकमधले त्यावेळेला साहजिक आहे की पुढचा प्रवास आपला खूप वर्षाचा आपला सुकर होणार आहे.
त्यासाठी 2-3 महिने मी पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो, नाशिककरांची माफीच मागतो की बाबा आपल्याला थोडा त्रास होतो आहे, पण कृपा कुणाचा तर थोडा सहन करावा लागेल. तो कमीत कमी व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. पण तरीसुद्धा होणारा त्रास थोडा सहन करा आणि पुढचं भविष्य आपलं नाशिकचं, आपल्याला जे आपलं स्वप्न आहे सुंदर नाशिक करण्याचं, स्वच्छ नाशिक करण्याचं, सुरक्षित नाशिक करण्याचं, त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करा. भाऊ करत काही खरं तर जे रस्ते खड्ड्यांमध्ये लोक पडतायत, काही जणांचा जीव अपघाताचे जातोय. प्रमाण आता मी सांगितलं, रस्ते खोदलेले आहेत. आता पाऊस पडतो आहे, का होणारच आहे. तर पाऊस पडल्यावर तर रस्ते खोदलेले आहेत तर त्या ठिकाणी त्रास होणार आहे. मी पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो नाशिककरांना, पुन्हा मी आवाहन करणार आहे, विनंती करणार आहे की थोडा त्रास सहन करावा लागेल. पण आता या पावसाळ्यानंतर आपल्याला कधीही 25 ते 40 वर्ष तुम्हाला गारा, चिखल, खड्डे हे प्रकार दिसणारच नाही. तुम्ही कामाचा दर्जा बघतायत, किती दर्जेदार काम त्या ठिकाणी होतंय. तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. तुम्हाला कुठे काही चुकत झालं तर तुम्ही सांगा की हे चुकीचं चाललंय म्हणून. स्वतः आमचे सगळे अधिकारी, आमचे पदाधिकारी, आमचे महापौर, उपमहापौर, सगळे नगरसेवक हे स्वतः लक्ष घालतायत. महापौरही स्वतः रात्रंदिवस फिरतायत. कमिशनर मनीषा खत्री आहेत, त्या आहेत, त्यांचे सगळे सहकारी आहेत. हे सगळेजण अगदी फील्डवर आहेत, रस्त्यावरच आहेत, आपण बघतात. आणि म्हणून मला वाटतं की कामाच्या बाबतीमध्ये कुठे कॉम्प्रोमाइज नाही. पण थोडा त्रास निश्चित आहे की आता एकदम ही कामं एवढी 7-8 हजार कोटीची की असे नाही की एकदम शिवमंत्र 2 महिन्यात होऊन जातील, असं होणार नाही. एवढा पावसाळा काही ठिकाणी आपल्याला त्रास होणार आहे. भाऊ एक मंगळवारी संध्याकाळी कुठेतरी खास ऑपरेशन टायगर त्या ठिकाणी यशस्वी झाल्यानंतर आता काही आमदार जातील अशा चर्चा सुरू आहेत. ठीक आहे, तर मग त्यांचा प्रश्न आहे, त्यांचा पक्ष त्यांना सांभाळायचा आहे. कारण ते प्रत्येक वेळेला म्हणतात ज्याला जायचं ते जा, ज्याला जायचं ते द्या, आम्हाला गरज नाही, दारं उघडी आहेत. आता थोडं दारं बंद करायचा प्रयत्न करतात, मला असं वाटतंय. पण आता हातातून सगळं निघून गेलेलं आहे. आता राहिलेलं काय? आणि जे राहिलेलं आहे ते थांबायला तयार नाही आता, तुम्ही दार बंद केलं तरी. आणि म्हणून आता ते प्रयत्न करतील, कारण शेवटी त्याला त्यांचा पक्ष वाचवायचा आहे, टिकवायचा आहे थोडासा. आज रामरक्ष आंदोलन देखील आहेत मुंबईत. काय नाही, कोणी काही विचारत नाही. यांच्या मागे लोक नाही, यांच्या मागे कोणी जनता नाही, कोणी नाही यांच्या मागे. आता काहीतरी दाखवायचं आहे, आपलं अस्तित्व टिकवायचं आहे, म्हणून त्यांचा तो केविलवाणा प्रयत्न चाललेला आहे. त्या संदर्भामध्ये SIT नेमली गेलेली आहे, कोणालाही पाठीशी घालणार नाही. अगदी केंद्र सरकारनेच त्याची दखल घेतलेली आहे, आपल्याला कल्पना आहे. सगळे समोर येतील, जे समोर येतील ते सगळे जेलमध्ये जातील. कोणालाही वाचवण्याचा प्रश्न नाही त्याच्यामध्ये. पण आपण काहीतरी आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी या ठिकाणी काहीतरी चाललंय त्यांचं. भाऊ सचिन आहेत की आदित्य ठाकरे जे आहेत ते पक्ष वाढवण्यामध्ये कमी पडलेले आहेत, त्याचबरोबर त्यांचं जे नेतृत्व आहे ते देखील कमी झालं. बरोबर आहे ना. आणि आता एवढा मोठा पक्ष अगदी वर्षभरामध्ये असल्याचं नसला चाललेला आहे. हे कशामुळे होतंय ते सांगतो की घरात बसून नुसतं बाईट देणं, तुम्हाला बातम्या देणं, त्यावर पक्ष चालत नाही. आपण राज्यभर प्रवास केला पाहिजे, फिरलं पाहिजे, लोकांमध्ये गेलं पाहिजे, कार्यकर्त्यांमध्ये गेलं पाहिजे. ते करत नाहीयेत. सकाळपासून आपला एक भोंगा सुरू होऊन जातो, त्यांना वाटतं जोरात चाललंय आपलं. मला वाटतं तसं नाहीये प्रॅक्टिकली. आता सध्या राजकारणामध्ये तुम्हाला टिकायचं असेल तर त्याला संघटन लागतं, संघटन मजबूत करावं लागतं. आज भारतीय जनता पक्ष इतक्या देशामध्ये सगळा 75-80% राज्यांमध्ये आमचं सरकार या ठिकाणी आहे. हे काही उगाच नाही आहे. घरी बसून आम्ही पण सकाळपासून भोंगा लावत बसलो, शिव्या घालत बसलो सगळ्यांना, तर त्यामुळे काही राज्य येणार नाहीये. लोक आमच्या पाठीशी उभे राहणार नाही, निवडणुका जिंकता येत नाही. त्यासाठी फील्डवर जाऊन कामच करावं लागतं. पण हे त्यांच्यामध्ये बिलकुल नाही आहे. त्यांना असं पूर्वीपासून सवय पडलेली आहे की बस आम्ही राजे आहोत, सगळी प्रजा आहे, आम्ही जे बोलू ते. आता तसं नाही. आता प्रजा आहे तीच राजा आहे, त्यांच्या भरोश्यावर आपण त्या ठिकाणी राजे होतो, हे ते विसरलेले आहे. तुम्ही संघटनेचा आमदार आहेत नीरज डिंगाडे यांना शिंदे सेनेने डायरेक्ट ऑफर दिली असं दावा राऊत करतायत. 20 कोटींची ऑफर आहे. आता काय त्यांना ते सगळ्यांना, कोणाला 50 खोके सांगतात, कोणाला 100 खोके सांगतात, खासदारांना कोणाला 20 खोके, त्यांच्या मनातील ते आकडे सांगत असतात. आता ते मी त्यांना सांगतो की बाबा तुम्ही तुमचे लोक सांभाळायची बडबड करण्यापेक्षा ते त्यांना सांभाळत नाही. पण उगाच दुसरा काय म्हणतो, हा काय म्हणतो, तो काय म्हणतो, तो काय म्हणतो, जायला लागले की जा, आम्हाला गरज नाही, आमची दारं उघडी आहेत. मला वाटतं यामुळे तो टिकणार आहे का हा पक्ष. आणि म्हणून माझं अजूनही त्यांना म्हणणं आहे की बाबा तुम्ही संघटनेकडे लक्ष ठेवा, तुमच्या लोकांकडे लक्ष ठेवा, तरच तुमचा पक्ष टिकेल. आणि हे जे सकाळची कोल्हेकू येणं ती बंद करा. अशा पद्धती शंका त्यांनी व्यक्त केली. काय सत्तेला प्रश्न विचारत असल्याने कारवाई होऊ शकते अशी रोहित पवारांनी शंका व्यक्त कुठली केली. कारवाई? कोणतीही कारवाई होऊ शकते. नाही, त्यांनी सांगितलं माझ्यावर उद्या जर काही कारवाई झाली बारामतीच्या बाबतीमध्ये, कुठल्या कारखान्याच्या बाबतीमध्ये, तर ती जाणीवपूर्वक होईल. म्हणजे त्यांना आधीच चावल लागलेली मला असं वाटतं.
आधीच चावू लागलेली आहे. म्हणजे आपण तसं म्हणतो वादळापूर्वीची शांतता जशी असते तसं दिसतं आहे. त्यांना माहित आहे काहीतरी आपण अडकलेलो आहोत आणि अशी विनाकारण कोणीही कारवाई करत नाही, कोणी करणार पण नाही. पण तुम्ही जर काही मोठं काही गबाड केलेलं असेल, काही चोरी चपाटी केली असेल, चुकीचं काम केलं असेल, निश्चित कारवाई होईल, निश्चित होईल. त्यामुळे तुम्ही असं आधीच सांगून की बघा आम्ही सांगितलं होतं ना माझ्यावर कारवाई होणार आहे, तर तुम्हाला माहिती आहे आता मी चोरी केलेली आहे आणि मी म्हणेल बघा आम्हाला पोलीस एक दिवस पकडणार आहे, ज्यावेळेला पोलिसांना कळायला लागलं त्यावेळेला, त्याला काय अर्थ आहे? हा तसाच प्रकार आहे. भाऊ म्यानमार जवळपास देशातून 900च्या जवळपास मुलं नोकरीचं आमिष दाखवून त्यांना त्या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये काही आमच्या मुली सुद्धा आहेत आणि तिथे फार म्हणजे अन्याय अत्याचारच त्यांच्यावर चाललेला आहे. माझं फोनवर त्यांच्याशी बोलणं त्या ठिकाणी झालेलं आहे, 2-3 वेळा बोलणं झालेलं आहे तिथल्या मुलांशी. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना बोललेलं आहे, मुख्यमंत्री महोदय दिल्लीला सुद्धा बोललेले आहेत. मला वाटतं त्या संदर्भामध्ये लवकरच कारवाई होईल. त्यांना आणण्याच्या संदर्भामध्ये जे जे काय करता येण्यासारखं असेल ते आम्ही करतोय, राज्य सरकारही करत आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः त्यात लक्ष घातलेलं आहे आणि केंद्र सरकारकडे आमचा परराष्ट्र मंत्रालयाकडे त्या संदर्भामध्ये संपर्कसुद्धा सुरू आहे. लवकरच त्यांना मायदेशी आपण त्या ठिकाणी त्यांना आणू. पाऊस अजून